श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 22. श्रीपाद श्रीवल्लभांचे विराट रूप. गणपती शास्त्री नावाचा एक युवक वेदाध्ययन करण्यासाठी वायसपूर सध्याचे काकीनाडा या नगरात आपल्या गुरुग्रही राहत होता. त्यांच्या घराजवळच गुरुदेवाचे शेत होते. गायी वासरे होती. गणपती त्यांना चरावयास रानात घेऊन जात असे. तसेच त्यांचे दूध काढून त्यांचे वाटप करण्याचे कामसुद्धा करीत असे. एके दिवशी तो गायींना घेऊन रानात गेला असताना त्याला 10 वर्षाचा अत्यंत तेजस्वी बालक दिसला. तो गुरुदेवाचा शेतात आला. त्याच्या गळ्यातील जानवे पाहून तो ब्राह्मण असावा असा गणपतीचा दृढ विश्वास झाला. त्याने त्या सुकुमार बालकास विचारले, तुझ्या गळ्यात जानवे दिसते, तू कोण आहेस? त्यावर तो बालक म्हणाला, मीच आहे. सृष्टीतील सारी तत्वे माझ्यातच समावलेली आहेत. सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे. माझ्यातील ब्राह्मणाची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजल्यास हे काही चूक नाही, परंतु हे पूर्ण सत्य नाही. माझ्यातील क्षत्रिय लक्षणे पाहून जर कोणी मला क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते सर्व सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही, परंतु पूर्ण सत्य नाही. माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून जर मला कोणी शूद्र समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते संपूर्ण सत्य नाही. तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही, परंतु तेही पूर्ण सत्य नाही. मी सर्व सीमांच्या अतीत आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे, परंतु मी त्यांचा आधारभूत सुद्धा आहे. मी परमसत्य आहे. ते अवधूतांना ज्ञात आहे. माझा धर्म हा परमधर्म आहे. तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि आधारसुद्धा आहे. हेच माझे परमप्रिय तत्व आहे. हे सृष्टीतील जीवात असणाऱ्या तत्वापेक्षा सुमधुर आहे. एवढेच नव्हे तर ते सर्वाचा आधार आहे. अर्धनारी नटेश्वर या 2 रूपांनी एकत्र असलेला मी मन वाचेस अगोचर असून दिव्यानंद तत्व मीच आहे. इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील? त्या दिव्य बालकाचे हे वक्तत्व ऐकताच गणपती शास्त्रीच्या अंगात कापरे भरले. कारण त्यांच्या जन्मपत्रिकेत या काळात त्याची दयनीय स्थिती दाखवली होती. परंतु श्रीपाद प्रभूंनी शनिदेवाशी बोलून एक दिव्य बालकाच्या रूपात येऊन गणपती शास्त्रीचे कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण करून त्याला कर्मबंधनातून मुक्त केले. तो बालक गायीचे दूध पिऊन तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला. गणपतीने त्याच्याकडे पाहिले. त्याच्याबरोबर एका 10 वर्षाची कन्या होती. दिसावयास दोघे अतिसुंदर होते. त्यांचे विनोदी संभाषण सारखे ऐकावेसे वाटत होते. बोलताना होणारे त्यांचे हावभाव अत्यंत नयन मनोहारी होते. त्याच वेळी व्यंकटप्पा श्रेष्ठी घोडागाडीतून उतरले. त्यांच्याबरोबर एक 10 वर्षाचा तेजस्वी बालक होता. ते अन्य कोणी नसून श्रीपाद प्रभू असल्याचे गणपतीस नंतर समजले. श्रेष्ठींना त्या दिव्य बालकाबरोबर असलेल्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले. त्या दोघांनी श्रीपाद प्रभूंना नमस्कार केला. त्यावेळी श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, आजोबा, तुम्हास एवढे आश्चर्य का वाटले? आजोबा म्हणाले, त्या दोघांकडे बघ, किती नयन मनोहारी दृश्य आहे. श्रीपाद म्हणाले, बघणारा आणि जे बघावयाचे ते दृश्य दोन्ही एकच आहेत. आजोबा म्हणाले, श्रीपादा, यातील वेदांत विषय मला समजत नाही. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, यात वेदांत काय आहे? श्रीहरीसुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असून आपल्या मायागतीस पाहून आश्चर्यचकित होतात. ही सृष्टी नवरसाने भरलेली आहे. आश्चर्यपूर्ण दृश्याची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे. श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, आजोबा, जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत, तोपर्यंत माझा सर्व शक्तीसहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील. तुमच्या घरी प्रत्येक साधकाला माझा पाऊलांचा आवाज ऐकू येत राहील. असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी श्रेष्ठींना अनघा समवेत असलेला अनघ स्वरूपात दर्शन दिले. ते मंगल दर्शन घेऊन श्रेष्ठी कृतकृत्य झाले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आजोबा, सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने, लीलेने, महिम्याने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझा अवतार कार्याचाच एक भाग आहे. प्रभू असे बोलत असतानाच त्यांची कांती सर्वांच्या समक्ष एका अनामिक तेजाने झळकू लागली. ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले. ते त्या झाडाकडे पाहत असताना त्या सुंदर बालिकेची
आणि त्या बालकाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले. त्या आंब्याच्या झाडास एकच आंबा होता. तो कच्चा होता, परंतु प्रभूच्या हातात येताच तो पिकून मधुर रसमय झाला. तो श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने अत्यंत प्रेमाने श्रेष्ठींना खाऊ घातला. प्रभूंच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मालिन्याने उदासीन झालेल्या जीवाला परमात्मा आपल्याकडे बोलवीत असतो. मालिन्यरहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो. परमात्म्यात विलीन झालेला जीव हा सुपीक भूमीत पेरलेल्या बीप्रमाणे असतो. अशा जीवात्म्याला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव देह धारण करून पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य पूर्ण करून ते पुनरपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात. असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा आस्वाद घेतात. सर्व धर्मात, सर्व मनमतात, सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूल तत्व मीच आहे. प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या मार्गाने त्या स्थितीला अनुसरून चालवणारा मीच आहे. मी सर्व तंत्रामध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. सर्व देवतांच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्याने प्रकाशित होणारा मीच आहे. त्यामुळे त्या स्वरूपाद्वारे पूजा, स्तोत्र या उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे. सर्वांना बोध करणारा मीच आहे. कलिपुरुष अंतर्धान पावल्यावर सर्व मतातील सार असलेले सनातन धर्म म्हणजे माझे स्वरूप आहे असे ज्ञान उदयास येईल. त्यावेळी साधक बहिर्मुखाने अथवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील. त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधणारे मीच आहे. वेदांतात सुद्धा प्रथम सत्य, नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे. मीच तिन्ही सत्य, ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे. समस्त गुरुस्वरूप माझेच आहे. जो साधक माझी निर्मल भाव भक्तीने आराधना करतो, जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावाने शरण येतो, त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवितो. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझ्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होईल. पिटिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाची संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करीन. पिटिकापुरम क्षेत्री चित्रा या माझ्या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करील त्याला मी ऋणानुबंधातून मुक्त करीन. कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे. श्रावण शुद्ध पौर्णिमेस पिटिकापुरम या क्षेत्रात जो साधक माझ्या सानिध्यात येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून सारे भक्तगण भारावून गेले. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.